तर ही दृश्य आपण पाहतोय अबुधाबी मधली ही दृश्य आहेत। अबुधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचं सध्या लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। जायत स्टेडियमवर मोदींच्या घोषणाही पाहायला मिळालेल्या आहेत। अबुधाबीतील भारतीय वंशाच्या लोकांसोबत पंतप्रधान मोदी आता संवाद साधणार आहेत। अल-रुहान मोदी असं या कार्यक्रमाचं नाव आहे। अल्हानचा अर्थ नमस्कार असा होतो। अल्हान मोदी असं या कार्यक्रमाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे। अबुधाबी मधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। भारतीय वंशाच्या लोकांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत। जायत स्टेडियमवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि संपूर्ण स्टेडियममध्ये मोदी अशा घोषणाही पाहायला आणि ऐकायला मिळालेल्या आहेत। 2 दिवसांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुबई दौरा आहे। यामध्ये अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तर अबुधाबीत अल्हान मोदी या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। जायत स्टेडियमवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मोदींना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय वंशाच्या कित्येक नागरिकांनी या स्टेडियममध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर संपूर्ण स्टेडियममध्ये मोदी अशी जोरदार घोषणाबाजीही ऐकायला मिळते। अल्हान मोदी असं या कार्यक्रमाचं नाव आहे। अल्हान या शब्दाचा अर्थ नमस्कार असा होतो।